जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स। अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसंच श्री साई ऑप्टिकल्स, डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत। संपर्क 9922 16 42 12। राशीन जिल्हा परिषद गटाची पेटी फुटली आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलले। रोहित पवार यांच्या विजयामध्ये मोलाचा आणि सिंहाचा वाटा खऱ्या अर्थाने राशीन जिल्हा परिषद गटाचा आहे। मतमोजणीमध्ये प्रत्येक फेरीमध्ये चित्र बदलत होते। क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती। अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते। देवाच्या प्रार्थना सुरू होत्या। कोणाला किती लीड मिळाले, कोण कितीने पुढे आहे, पुढच्या फेरीत कोणती गावे राहिली आहेत, यामध्ये कसे समीकरण राहील, जातीनिहाय गावामध्ये समाज कोणता आहे, यावरून विजयाचा अंदाज बांधला जात होता। शेवटची फेरी राशीन जिल्हा परिषद गटामध्ये संपणार होती। क्रिकेटमध्ये चुरशीच्या सामन्यामध्ये शेवटची ओव्हर कोण टाकणार, किती बॉल, किती धावा आणि किती विकेट याचे विश्लेषण ज्याप्रमाणे होते तसेच काहीसे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाले। राशीन जिल्हा परिषद गटाची फेटी फुटली आणि विजयाचे समीकरण बदलले। राशीन जिल्हा परिषद गटामध्ये रोहित पवार यांना चांगले मताधिक्य मिळाले आणि राम शिंदे यांची आघाडी मोडून विजय साजरा करण्यात आला। राशीन जिल्हा परिषद गटावर श्याम कानगुडे, शाहूराजे भोसले व राजेंद्र देशमुख या त्रिमूर्तींनी चमत्कार घडवला। माझ्या छातीमध्ये नुसतं धोड 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 धोड, कसं होईल काय होईल, कसं होईल काय। अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होतंय, माझ्या तर छातीमध्ये लक 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 लक। अगं हिच्या छातीत धडधड, तुझ्या छातीत लक लक, माझ्या तर छातीमध्ये चम 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 चम। रोहित पवार यांच्या विजयाचे गेम चेंजर ठरले राजेंद्र भैया देशमुख यांनी त्यांना साथ देण्याचा राशीनमध्ये निर्णय घेतला। आमच्याकडे नेते नव्हते, आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी हे इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतलं होतं। मी गेले अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो, त्यामुळे यांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे आणि सामान्य लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय तिथं झालेला आहे। माझे कुटुंबीय सुद्धा, त्याच्यामध्ये माझे आई वडील, पत्नी व सर्व इतरही मान्यवर माझ्या कुटुंबातले या इलेक्शनमध्ये सहभाग घेत होते। आता माझं इलेक्शन झालेलं आहे। आता येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिथं त्यांचा विजय 100% मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन। युवा नेते श्याम कानगुडे व शाहूराजे भोसले यांचे या विजयामध्ये मोलाचे योगदान आहे। राशीन गटाने या ठिकाणी रोहित पवार यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली आणि खऱ्या अर्थानं विजयाचा गुलाल उधळला। विजयाची खात्री होताच रोहित पवार मतमोजणी केंद्रावर आले तेव्हा जल्लोष करण्यात आला। प्रचंड मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। रोहित पवार या युवा आमदाराने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ठिकाणी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एक नवा इतिहास रचला।